परमेश्वराने हा सुंदरसा सुदीन त्याच्या गौरवासाठी, त्याच्या नावाच्या स्तुतीसाठी परमेश्वर आपने हम सबको दिया है। आपके नाम को धन्यवाद देते खुदावन परमेश्वर राजा। आज इस प्यारे परिवार में परमेश्वर आपके नाम की महिमा के लिए परमेश्वर आपके नाम का धन्यवाद के लिए परमेश्वर अपने द्वारों को खोला है खुदावन परमेश्वर राजा। इसलिए आपके नाम की स्तुति और धन्यवाद करते परमेश्वर इस परिवार में परमेश्वर जो भी परमेश्वर हम सबको परमेश्वर आपकी नाम की इबादत के लिए परमेश्वर आज परमेश्वर आमंत्रित किया गया है, उसके लिए भी परमेश्वर आपके नाम की महिमा हो खुदावन ये विनती करते हैं परमेश्वर। खुदावन आज जितने भी लोग हम यहाँ पर आए हैं परमेश्वर राजा, हर एक को परमेश्वर आपके हाथों में सौंप देते हैं खुदावन परमेश्वर राजा। हम सबका आत्मा प्राण देह शरीर परमेश्वर आपके हाथों में सौंपते हैं, यीशु मसीह के लहू से कवर करते हैं खुदावन परमेश्वर राजा। परमेश्वर आज जो भी हम गीत गाए परमेश्वर उन गीतों के द्वारा आपके नाम की स्तुति हो खुदावन परमेश्वर राजा। आज जो भी वचन परमेश्वर हमारे हृदय में आए खुदावन, हमारे कानों पर पड़े खुदावन, उसके द्वारा परमेश्वर हमारा जीवन बदले और उस वचन के अनुसार हम सब अपना जीवन बिताए खुदावन परमेश्वर राजा। इसलिए हमारी सहायता कर, हमारी मदद कर खुदावन परमेश्वर राजा। हम सब परमेश्वर हमारा विश्वास है कि आपकी पवित्र हुजूरी और पवित्र आत्मा की संगति इस समय परमेश्वर हमारे बीच में मौजूद है। इसलिए आपके नाम को धन्यवाद देते हैं खुदावन परमेश्वर राजा। आगे का सारा समय परमेश्वर हम आपके हाथों में सौंप देते हैं। सारा आदर, सारा महिमा और जलाल परमेश्वर हम आपके नाम को देते हैं और प्रार्थना हमारे तारकहार उद्धारकर्ता यीशु मसीह के नाम से करते हैं। परमेश्वरांनी त्याच्या नावाचे उपकार तुझ्यासाठी, त्याच्या स्तवनासाठी आज साठे परिवारामध्ये तुम्हाला आणि मला एकत्रित केलेलं आहे आणि या प्रसंगी आपण त्याच्या नावाला गीताद्वारे धन्यवाद देऊ। आणि खरोखर आजचा दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे। असे कित्येक लोक आहेत जे आजचा दिवस पाहू नाही शकले, हे नवीन वर्ष त्यांच्या जीवनाला लाभलेलं नाही, पण तुम्ही आणि मी खरोखर देवाचं प्रेम आणि त्याची दया, त्याची करुणा आणि माझ्या विपुल अशी आहे म्हणून आजचा दिवस आणि हा प्रसंग आज आपण साठे परिवारामध्ये या ठिकाणी त्याच्या स्तवनासाठी साजरा करत आहोत। त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो। आपण गीत गाऊ। स्तुति आराधना गीत क्रमांक मध्ये सर्वांना येणारा गीत आहे, आज का दिन यहोवा ने बनाया है और हम उसमें आनंदित हो। तरुण संघाला विनंती करते की ते उत्साहाने, आनंदाने, मोठ्या आवाजात टाळ्या वाजवून देवाच्या नावाची स्तुती करतील आणि आराधना करतील। आज का दिन यहोवा ने बनाया है। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। सबको महिमा मिले, सारे लोग मेरा अपमान।
चाहे कोणतीही परिस्थिती का असो ना, तो तुम्हाला आणि मला कबूल करणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला मला प्रेम करणारा परमेश्वर आहे. आपल्या बापापासून तो तुम्हाला आणि मला शुद्ध करणारा असा परमेश्वर आहे. या गीताद्वारे त्याच्या नावाची स्तुती असो, त्याच्या नावाचा धन्यवाद असो. पुन्हा परत एक बार आपण एक गीत गाऊया. धन्यवाद येशूला. गीत क्रमांक 7. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला.
परमेश्वराचे एकुलता एक पुत्र आणि सर्वांचं वैभव सोडून त्यांनी तुझ्या आणि माझ्यासाठी पृथ्वीवर आला, क्रूस कामावर त्यांनी आपला लहू व तेरा प्यार है जहाँ मैं जो पहले भूलता था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ मैं जो पहले भूलता था, तूने डाली मुझ में जान। ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा यश था भारी, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा यश था भारी, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है मेरा साथिया, तूने ये किया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है मेरा साथिया, तूने ये किया। ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। ताकि तुझसे कर दिया अपनी शक्ति मुझको दी, ताकि तुम्हें गवाही तेरे जी उठने की। ताकि तुझसे कर दिया अपनी शक्ति मुझको दी, ताकि तुम्हें गवाही तेरे जी उठने की। ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। यांना खरोखर देवबापाने तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे, म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्या नावाचा जय जयकार सदैव केला. त्याने तुम्हाला आणि मला दिलं, ताकी तू में गवाही तेरे जी उठणे की. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कित्येक असे प्रसंग आले जिथं आपण देवबापाचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या जीवनामध्ये त्यांनी चमत्कार केलेले आहे, आपल्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे, आपल्या संकटातून आपल्याला सोडवलेलं आहे, आपल्या सर्व गरजा त्यांनी पुरवलेल्या आहे. तो तुमचा आणि माझा यावा राफा, यावा इरे, यावा शामा, यावा निसी परमेश्वर झालेला आहे. म्हणून तुम्ही आणि मी सोबतच त्याच्या नावाची जय जयकार करणारे झाले पाहिजे. पुन्हा परत करा सर्व जिच्याद्वारे परमेश्वराच्या नावाची स्तुती असो, त्याच्या नावाचा धन्यवाद असो. यावेळेला आपण त्याच्या स्तोत्रासाठी शास्त्रभाग काढूया. स्तोत्र संहिता 136 ही वचन वाचते आणि जी लाईन आहे त्याची दया सनातन आहे, ते तुम्ही सर्वजण मिळून वाचा. स्तोत्र संहिता 136. त्याची दया सनातन आहे, हे सर्व तुम्ही मिळून. स्तोत्र संहिता 136. परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल त्याची उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाची देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. तो एकटाच मोठे अद्भुत कृत्य करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धिशास्त्राने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलावर विस्तारली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने
कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने तांबडा समुद्र दुभा केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने इस्रायलास त्यामधून पार नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने अमोराचा राजा सिहोन याला ठार मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बाशानाचा राजा ओग याला ठार मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल याला तो वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमच्या दैन्य अवस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूपासून सोडविले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. खरोखर प्रियांनो, वेडिंगच म्हटलं आहे की परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. त्याच्या प्रेमाला कधीही खंड पडत नाही. तो तुम्हाला आणि मला सबोधित आहे ना, रोज आणि रोज त्याची करुणा तुमच्या आणि माझ्यासाठी नवीन अशी होत असते. तो दयेचा क्षमेचा सागर आहे है ना, आणि त्याची दया तुमच्या आणि माझ्यासाठी कशी आहे, सनातन अशी आहे. कधी न संपणारी दया तो तुमच्या आणि माझ्यावर करणारा परमेश्वर आहे. त्यांनी सूर्य चंद्र तारे पशु पक्षी सर्व मनुष्य जाती सर्व काही निर्माण केलेले आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आणि ज्याप्रमाणे इस्रायलला त्यांनी फारोच्या सैन्यापासून काय सोडविले आणि तांबडा समुद्र दुभागला, तसंच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील जे समुद्र आहे, समस्या येतो, त्या समस्येला आपल्या जीवनातून दुभागणारा परमेश्वर आहे, मार्ग काढणारा परमेश्वर आहे. कारण की त्याची दया तुमच्या आणि माझ्यावर कशी आहे, सनातन आहे. तो तुमच्या आणि माझ्यावर अखंड असा प्रेम करणारा परमेश्वर आहे. चाहे मग आपण चुकणारे का असो नाही ना, आपण पापी हो, आपण चुकतो, त्याला दुःख होतो, तरी देखील तो तुमच्यावर माझ्यावर कशी सनातन दया करतो, अखंड असं प्रेम करणारा परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकांना वतन, त्याचा देश वतन म्हणून दिला, तसंच तो तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी परिपूर्ण करून देण्यास, आपल्या योजना सिद्धीस नेण्यास, आपले मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ परमेश्वर आहे. त्याची दया तुमच्या आणि माझ्यावर सनातन आहे. सर्व प्राणी मात्रांना तो अन्न देतो. तो तुम्ही आणि मी त्या पक्षीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे ना. वचनामध्ये म्हटलं आहे की जो सर्व प्राण्यांना, कारण त्याची दया सनातन आहे. तर मी आणि तुम्ही त्याच्या हातची रचना आहोत. त्यांनी स्वतःच्या हाताने तुम्हाला आणि मला घडविलेलं आहे आणि स्वतःपेक्षा फक्त किंचित असं तुम्हाला आणि मला कमी केलेलं आहे. तर तो तुम्हाला आणि मला किती प्रेम करत असणार आहे ना. म्हणून त्याच्या अखंड प्रेमाबद्दल, त्याच्या दयाबद्दल आपण यावेळेस त्याच्या नावाची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वर आशीर्वादित असे करू. आपण यानंतर मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. विशेष करून आजच्या साठे परिवारामध्ये ह्या प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे, हा स्तुतीचा यज्ञ सादर केलेला आहे. त्याबद्दल आपण विशेष करून साठे परिवारासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. साठे परिवार म्हणजे दोन्ही आंटी आहेत, शालू आंटी, शालिनी आंटी, निकिता बहिणी, लकी बहिणी, दोन्ही लेकरं, राहुल दादा, विशाल दादा, संपूर्ण परिवारासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्यांच्या कुटुंबामध्ये देवाने सुख शांती आनंद सदैव ठेवावं, आरोग्य त्यांच्या साई सदैव राहावं, त्यांच्या घरातील सर्व कामधंद्यामध्ये परमेश्वर त्यांना यश द्यावं, उन्नती द्यावी, म्हणून आपण आज या परिवारासाठी प्रार्थना करणार आहोत. तसंच आपल्या मंडळीसाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत की आपल्या मंडळीची देखील परमेश्वराने आत्मिक जीवनामध्ये, प्रार्थनामय जीवनामध्ये वाढ करावी. जे लोक अजूनही आत्मिक जीवनापासून दूर आहे, संगतीपासून दूर आहे, त्यांना देखील परमेश्वराने संगतीमध्ये येण्यास, प्रार्थनामय जीवनामध्ये वाढण्यास सहाय्य करावं, मदत करावं. आपल्या मंडळीचे तिन्ही संघाला देखील देवाने अजून लेकरांना वाढावं, त्याच्या उपस्थितीमध्ये वाढण्यास देवाने सहाय्य करावं, मदत करावं. त्याचप्रमाणे जे लोक आजारी आहे, अशा प्रत्येक आजारी लोकांसाठी आपण यावेळेला प्रार्थना करणार आहोत. जे लोक उपास प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. अजून कोणाची काही विनंती आहे?
मलिका अक्कासाठी प्रार्थना करायची आहे. त्या दवाखान्यामध्ये त्यांनी देखील प्रार्थना करू की देवाने त्यांना देखील स्पर्श करावं, लवकरात लवकर त्यांना पूर्णपणे आरोग्य मिळून दे, त्यांच्या घरी परत त्यांनी यावं म्हणून आपण यावेळेला प्रार्थना करणार आहोत. आणि मी कुसुम कासे म्हणून आहे माझी मावशी, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. कुसुम कासे त्यांच्यात देखील प्रार्थना करायची आहे. ते देखील आजारी आहे, त्यांना देखील देवाने स्पर्श करावा आणि त्यांना देखील आरोग्य मिळावं म्हणून आपण प्रार्थना करू. आणि हे सर्व विनंती लक्षात घेऊन मी टिंचूबाईला विनंती करते की टिंचूबाई आपल्यासाठी प्रार्थना करा. निर्माण करत्या राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, माझ्या जिवंत येशू बापा, सारा आदर महिमा गौरव आज तुला देते पुन्हा एक वार देवा बापा. खरोखर आम्हाला इथपर्यंत तू सुखी निरोगी ठेवलं, तुझ्या पंखाच्या छायेत ठेवलं देवापा, म्हणून तुझ्या नावाला सतशः धन्यवाद धन्यवाद देते, तुझी स्तुती महिमा करते देवापा. खरोखर आमच्या आयुष्यात तू किती चांगला आहे ह्याचा रोज आणि रोज आम्ही अनुभव घेत आहे देवापा. खरोखर आज आम्हाला पुन्हा एक वार देवापा ह्या कुटुंबामध्ये तू एकत्र केलं, तुझी स्तुती गायन करण्यासाठी आणि तुझं वचन ऐकण्यासाठी पुन्हा एक वार आम्हाला ह्या कुटुंबासाठी जे दरवाजे उघडले देवापा ते तू देवापा. खरोखर आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो देवापा. आज विशेष करून हे घर पुन्हा एक वार तुला समर्पित करतो देवापा. ह्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तू आपला आशीर्वाद दे. शोभा अक्का आणि शालू अक्का यांच्यावर तू आशीर्वाद दे देवापा. खरोखर देवापा ह्यांना लागणारी शक्ती सामर्थ्य दे, उत्तमातलं उत्तम असं आरोग्य दे देवापा. आणि खरोखर देवापा त्यांना काही जो त्रास होतो देवापा तो त्रास तुझ्या नासुरी येशूच्या नावात तू बरा केला असा आमचा विश्वास आहे देवापा. कारण हे कुटुंब तुझ्यावर आधारित आहे देवापा आणि तुला घेऊन वागणार आहे परमेश्वर पिता. खरोखर कारण ह्या घरामध्ये तुझी स्तुती गायन नेहमीच होत असतं देवापा. देवापा विशेष करून विशाल ह्याच्या फॅमिलीवर तू आपला आशीर्वाद दे. त्या उभयताचं जीवन तू आपल्या हातात घे देवापा. आणि निकिता देवापा बाहेर गावाला जी कार्य करते देवापा त्या कार्यात तिला यश दे. त्या ड्युटीवर असताना तिचं उठणं बसणं आशीर्वादित कर देवापा. आणि तिच्याकडून तू ख्रिस्त गाजवला जाऊ दे देवापा. विशेष करून देवापा विशालच्या कमाईतही बरकत दे देवापा. राहुलच्या दोघा उभयतांवर तू आपला आशीर्वाद दे. विशेष करून देवापा लकी घरी असताना देवापा तिचं उठणं बसणं आशीर्वादित कर देवापा. ती कामधंदा करत असताना लागणारी शक्ती सामर्थ्य दे देवापा. विशेष करून राहुलच्याही कमाईत तू बरकत दे देवापा. जे 2 बाळक आहे परी आणि जोसेफ देवापा हे बालपण तुझ्या हातात देतो देवापा. खरोखर देवापा परी शाळेत जाताना तिचं येणं जाणं आशीर्वादित कर. तिला लागणारी ज्ञान बुद्धी चातुर्य तुझ्याकडून दे देवापा. ज्या परीक्षा देणार त्या परीक्षेत तिला चांगल्या मार्काने यश दे देवापा. जे जोसेफ आता ॲडमिशन होणार आहे त्याची देवापा त्याचा तू पाठी राखावा. आणि त्या बालपणामध्ये देवापा तुझी कृपा तुझी दृष्टी त्यांच्यावर असू दे देवापा. या घराच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव. सैतानाच्या दुष्ट हमल्यापासून जळत्या बाणापासून ह्या घराचं रक्षण कर. त्याचप्रमाणे आमचं कर. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तू आपला आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंबावर तू आशीर्वाद दे. आमच्या मंडळीवर आमच्या मंडळीतील प्रत्येक सदस्यावर तू आपला आशीर्वाद दे देवापा. सगळ्यांच्या समस्या नासुरी येशूच्या नावात तू पूर्ण करील असा आमचा विश्वास आहे. जे दुःखी कष्टी संकटात असेल अशांचा मदतगार हो देवापा. जे सुवार्थेचं कार्य करतात त्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांचा सहकारी हो देवापा. उन्हापासून त्यांचं संरक्षण कर. आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत तुझं वचन देवापा तू पारू दे देवापा. आणि खरोखर देवापा तरुण संघ महिला संघ यावर तू आपला आशीर्वाद दे देवापा. यांच्या कार्यात तू भरपूर यश देत आहे म्हणून तुझे मनापासून उपकार मानते. तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद देते देवापा. खरोखर देवापा मी मलाकीसाठी प्रार्थना करते देवापा. मलिकासाठी देवापा खरोखर ती दवाखान्यात भरती आहे देवापा. तिला जो काही विकार आहे देवापा तो येशूच्या नावाने याच वेळेस मी तुला मागते देवापा की तिच्या शरीरातून काढून टाक देवापा. आणि आमचा विश्वास आहे देवापा कारण तू म्हणतो की तुम्ही मला दिसत नाही पण माझ्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही बरे होईल देवापा. मला विश्वास आहे या क्षणाला तू तिला आरोग्य प्राप्त केलं असं मी घोषित करते देवापा. कारण उत्तमातलं उत्तम आरोग्य देणारा बाप तूच आहे देवापा. कारण तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं देवापा. आणि देवापा खरोखर सुखरूपपणे तू तिला घरी आणील असा माझा विश्वास आहे देवापा. तिला तिच्या कुटुंबावर तू आपला आशीर्वाद दे देवापा. जे कासे मावशी बाहेर गावला आहे त्या देवापा आजारी आहे देवापा त्यांनाही तू बरं कर देवापा. आम्ही तुला मागतो आणि आम्हाला तू देतो असा आमचा विश्वास आहे. आणि तू त्या मावशीला बरं करील असा आमचा विश्वास आहे.
देवापा प्रत्येक व्यक्तीवर तू आशीर्वाद दे. जे वचन येणार आहे ते वचन आम्ही ग्रहण करून दुसरं आमच्यापर्यंत न ठेवता देवापा इतरापर्यंत ते सांगावं असं तू होऊ दे. आज जे वचन आहे ते आशीर्वादित कर देवापा, आणि आशीर्वाद तो मानात घेऊन आम्ही इतरापर्यंत जावा असं तू होऊ दे. सर्व आदर, महिमा, गौरव आणि पुढचं दिलेलं आहे त्या मानना आपल्यापर्यंत स्नेहल मॅडमने विनंती करते की ते आपल्याला माझ्या प्रश्नाची सेवा करा. Praise the Lord. Praise the Lord. पण सगळे तयार आहात आजच्या वचनासाठी. पण वचनामध्ये जाण्यापूर्वी छोटीशी प्रार्थना. दिल में आया हूँ, है दिल में खड़ा हूँ, टूट गया था, साया हूँ मैं, दया कर, दया कर, दया कर, दया कर, प्यारे मसीहा, सच्चे मसीहा, दया कर, दया कर. दिल में भरोसा लेके मैं सिंहासन के पास आ गया. अनुग्रह मिलेगा, मदद मिलेगी, मिल जाएगा तेरा आसरा. पीछे मुड़ गया था, दूर हो गया था, भटक गया था, लौट आया हूँ मैं. दया कर, दया कर, दया कर, दया कर, प्यारे मसीहा, सच्चे मसीहा, दया कर, दया कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. आज आम्ही सर्व देवबाप्पा इथे जमलेलो असताना ही जी सहभागिता आहे परमेश्वरा, की तू आज पूर्णपणे आशीर्वादित केलेली आहे आणि तुझी उपस्थिती इथे आहे. हालेलुया. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. थँक्यू लॉर्ड जीसस. वी वेलकम यू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. देवबाप्पा, हे वचन देवबाप्पा आज जे येणार आहे परमेश्वरा, ते आम्हा सर्वांसाठी देवबाप्पा, माझ्यासाठी आणि इथे असलेल्या सर्वांसाठी आशीर्वादित कर परमेश्वरा. हालेलुया. देवबाप्पा, मी नाही पण देवबाप्पा तू पवित्र आत्मा, आज तू हे वचन घेऊन येत आहे. हालेलुया. आणि हे ज्या घरात आहे परमेश्वरा, फक्त ते घरच नाही पण इथे बसलेले सर्वजण आम्ही इथून देवबाप्पा आम्ही रिकामे हाती जाणार नाही, पण आम्ही भरपुरी सोबत परमेश्वरा. ओ देवबाप्पा, रिकामे हाती न जाणार देवबाप्पा, तुझ्या वचनाने आम्ही सगळे आज पूर्णपणे देवबाप्पा आज पूर्ण होऊन जाणार आहोत. धन्यवाद देतो परमेश्वर. हालेलुया. आमचे देवबाप्पा आत्मिक डोळे आणि आमचे कान देवबाप्पा तू उघडतो. थँक्यू लॉर्ड जीसस. धन्यवाद देतो. ही वेळ देवबाप्पा मी तुझ्या हातात देतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. असं मागच्या महिन्यातच मोजेस मास्टरांनी ग्रुपवर एक मेसेज पाठवला की या लोकांनी तयार राहावे. पण जसं आम्ही फोन कॉलसाठी वाट पाहतो, तर कालच पाळक साहेबांनी मला फोन केला रात्री आणि मला म्हणे तुम्हाला परवा 12 तारखेला म्हणे मेसेज द्यायचा. मी म्हटलं पाळक साहेब आज 11 आहे, उद्याच 12 तारीख. तू म्हणे हो तुम्हाला उद्याच, हो म्हणे मग उद्याच द्यायचं. म्हटलं माझी काहीच तयारी नाही आहे. नाही नाही म्हणे काही नाही म्हणे, सगळे आपलेच लोक आहेत म्हणे, तुम्ही द्या. बरं. पण कसं देवाचं वचन जेव्हा घेऊन येतो तेव्हा त्याला काही तयारी लागते. पण मी देवाचे आभार मानते की देवाने मला ही वेळ दिली, ही संधी दिली. कारण जसं पाळकसाहेब नेहमीच म्हणतात चर्चमध्ये की चर्चमधल्या प्रत्येक व्यक्तीने
देवाचा हा संदेश देण्यासाठी नेहमी तयार असतो. आणि म्हणून जसं देवच बोलला की नाही आता ही वेळ आहे, आता नाही तर मग कधीच होणार. पण जर माझ्याकडनं काही चुकलं तर मला तुम्ही क्षमा करा, बिकॉज मी खूप मोठी स्पीकर नाही आहे. पण आजचा माझा विषय मी विचार करत होते, मी देवाला म्हटलं आज मी कोणत्या विषयावर बोलतो. तर जसं आजचा विषय आहे फेलोशिप, सहभागिता. आणि मला हा विषय मला खूप आवडला. जसं मी त्याच्यावर जसं अभ्यास करत गेले तर इतकी छान वचनं देवबापांनी जसं माझ्याशी बोलत होता ते की इतकी सुंदर वचनं. तर आज आपण पाहूया फेलोशिप म्हणजे हा मैत्रीपूर्ण सहवास आहे, ही सहभागिता आहे. तर आपण पाहूया की द पर्पज ऑफ फेलोशिप म्हणजे त्याचा उद्देश काय आहे. आणि आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी हे जे फेलोशिप आहे खूप इम्पॉर्टंट आहे, पण का महत्त्वाचं आहे हे आपणच जाणून घेऊया. आणि आज आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत. हे एकत्र येणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पण का आहे तर आपण पाहू. फर्स्ट त्याच्यामधलं आपण बघूया द बिलीव्हर इज एनकरेज्ड अँड ग्रोज इन क्राइस्ट. म्हणजे जो प्रत्येक विश्वासणारा आहे त्याला जसं तो खूप एनकरेज होतो आणि तो प्रत्येक वेळेला वचनामध्ये काय होतो तो वाढतच जातो. आपण जेव्हा प्रत्येकाला ऐकतो वचनामध्ये प्रार्थना करताना तर काय होते आपली उन्नती होते ना. एक सॉर्ट ऑफ आपल्यामध्ये एक एन्करेजमेंट देतो की नाही आपण सुद्धा वचनाद्वारे देवाची सेवा आपल्याला करताच आली पाहिजे. तर आपण वचन काढणार आहोत रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय. आणि म्हणजे मी तुमच्या सानिध्य असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उघडताच मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. म्हणजे मला तुम्हाविषयी आणि तुम्हाला माझ्याविषयी काय व्हावे उत्तेजन प्राप्त व्हावे. आपण जेव्हा सगळे एकत्र जमतो इथे ना किती सुंदर वचन आहे. जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला परमेश्वर त्या प्रेझेन्समध्ये येतो आणि आपल्याला दाखवतो की कसं आपण जेव्हा एकमेकांसोबत ही सहभागिता करतो की किती महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. आपण दुसरं पाहू द वर्ल्ड कम्स टू नो दॅट जीसस वॉज सेंट ऑफ गॉड. म्हणजे या जगाला माहीत होते किंवा या जगाला समजते की प्रभू येशू ख्रिस्ताला देव बापानेच पाठवलेलं आहे. आपण वचन वाचूया योहान 17:22 आणि 23. तर ते वचन असं आहे तुझे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. की सुंदर वचन आहे बायबलमध्ये. परमेश्वर काही वचनातून डायरेक्ट आपल्याशी बोलतो आणि तो ते वचन आपल्या हृदयाला असं काही आरपार जातं की डायरेक्ट तो आपल्याशी बोलतो. तो माझ्याशी मी जेव्हा हा अभ्यास करत होतो परमेश्वर आज जेव्हा मी तुम्हाला सांगत आहे तो परमेश्वर पहिले माझ्याशीच बोलला की पहिले आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा या जगाला समजलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताला देवानेच पाठवलेलं आहे. आणि जशी परमेश्वर काय अपेक्षा करतो जशी मी तुम्हाला प्रीती करतो तशीच तुम्ही माझ्यावरही प्रीती करा. पुढे आपण पण ह्या फेलोशिपसाठी सुद्धा हे जे सहभागिता याच्यासाठी सुद्धा काही कंडिशन्स काही दिलेल्या आहेत, काही अटी दिलेल्या आहेत. त्या काय आहेत आपण पाहू. फर्स्ट अ बेसिक कमिटमेंट टू वन अनदर. बेसिक कमिटमेंट म्हणजे काय आहे एक बेसिक ट्रस्ट एकमेकांवर तो विश्वास. आपण पाहू वचन रोमकरास पत्र याचा 12 अध्याय आणि 10 वचन. ममतेने एकमेकांवर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकांमध्ये पुढाकार घेणारे. नाही, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. म्हणजेच मी स्वतःला नाही पण आपण दुसऱ्याला काय करू बंधुप्रेमामध्ये तुम्ही थोर म्हणा. नाही मी काहीच नाही आहे ना. आपण एकमेकांना कसं धरून चाललं पाहिजे. नेक्स्ट आहे हा बेसिक ट्रस्ट. म्हणजेच काय आहे हा मूलभूत विश्वास आहे ना. हा आपल्या
एकमेकांवर काय असलं पाहिजेच. आणि जर हा ट्रस्टच नाही आपल्यामध्ये तर मला असं वाटतं मग ती सहभागिता नाही. दुसरं पाहू आपण, our commitment must be based on agape. Agape means love, which is one way. त्याचं वचन आपण पाहू योहान 13 आणि त्याचं 34वं वचन. योहान याचं 13वा अध्याय आणि 34वं वचन. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. इतकं म्हणजे हे कमांडमेंट आहे जे आपल्याला देवबापाने दिलेले की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो. आज्ञा मीन्स हे कमांडमेंट आहे, आपल्याला फॉलो करणं खूप गरजेचंच आहे, करणंच आहे आपल्याला. इट्स अ मस्ट की देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी आणि जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. पण ॲट टाइम्स होते का? नाही होत. कारण आपल्याला दिसतं की समोरचा व्यक्ती आपण पाहतो की त्या व्यक्तीला आपण आवडत नाही. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या काही एक्सप्रेशन्सवरून है ना, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला समजतं की ही व्यक्ती आपल्याला पसंत नाही करत. पण तरी देव म्हणतो की तरी एकमेकांवर प्रीती करा. खूप डिफिकल्ट आहे, खूप कठीण आहे, सोपं नाही आहे. पण तरीही आपल्याला ही कमांडमेंट आहे. तर कधी कधी मग मी परमेश्वराला विचारलं की कसं कधी कधी नाही होत. ऑल ऑफ अ सडन ते असं प्रेम नाही होणार त्याच्यावर. मग मी सुद्धा परमेश्वराला खूप सारे प्रश्न विचारते की कसं होईल. ह्या व्यक्तीला तर हा व्यक्ती मला पसंतच करत नाही, या व्यक्तीला तर मी इथं आहे, माझं प्रेझेन्सही आवडत नाही, मग मी काय करू. पण बऱ्याचदा परमेश्वर आपल्याला एक वचनातूनच बोलतो की बी स्टिल अँड नो द टाइम है ना, की पहा, वाट बघ, शांततेत राहा आणि तू पहा की मी परमेश्वर आहे. पेशन्स खूप देतो परमेश्वर. आणि अशा वेळेला मग सगळ्यात बेस्ट आयडिया आहे की आपण तिथून निघून जाणे, म्हणजे ती शांतता मेंटेन होते. त्याच्या पुढे नंतर आपण पाहू ट्रू फेलोशिप इज क्राइस्ट सेंटर्ड, म्हणजे ख्रिस्त केंद्रित. त्याचं वचन आपण बघू योहानाचे पहिले पत्र त्याचं 1 अध्याय आणि 3 वचन. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबरोबर आहे. आपली फेलोशिप कोणाबरोबर आहे? पित्याबरोबर आणि ख्रिस्त येशू बरोबर आहे. क्राइस्ट सेंटर्ड आहे आपली, है ना, ख्रिस्त केंद्रित आहे ही आपली सहभागिता. म्हणजे हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आपण इतर गोष्टी डिस्कस करण्यासाठी नाही, पण परमेश्वराबद्दल त्याचं वचन ऐकण्यासाठी. अजून आपण वचनात कसं वाढू शकतो, काय आपल्यामध्ये कसं होईल, हे सगळं आपण इतकं सुंदर वचन आहे. हे सगळं अभ्यास करताना इतकं छान वाटलं की परमेश्वराने सहभागिता तू यासाठी दिली. त्यामुळे मी असं नाही म्हणत की मी खूप परफेक्ट आहे, पण मला जेव्हा कधीही मला जमेल त्यावेळेला ह्या सहभागितेचा एक पार्ट होण्याची नक्कीच आपण सगळ्यांनी नाही काय आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे. पुढे पाहूया वॉकिंग इन द लाईट, म्हणजे प्रकाशामध्ये चालणे. योहानाचेच पहिले पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचन. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसे तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. हा, आपण जर म्हणतो आपण एका फेलोशिपमध्ये आहोत, पण आपण जर खोटं वागत असलो तर मग त्याचा काहीही उपयोग नाही. पण जर आपण या सहभागितेमध्ये आहोत तर आपण कसं एकमेकांना घेऊन चाललं पाहिजे, है ना, आणि खरं जे आहे त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. आणि मग जेव्हा आपण असं करतो त्यावेळेला काय होतं, जे येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे ते आम्हाला सर्व पापांपासून काय करतं, शुद्ध करतं. मग आता आपण ह्या प्रकाशात आपण कसं चालू शकतो, तर फर्स्ट आहे कन्फेसिंग आवर ओन सिन्स टू अदर्स. आपण पाप करतो, पण हे पाप सुद्धा आपल्याला कन्फेस करता आलं पाहिजे. एकमेकांना सांगता आलं की हे माझ्याकडनं झालं,
आणि ओबिडियंट टू द लाईट. ओबिडियंट टू द लाईट म्हणजे हा देवच आपला प्रकाश आहे, त्याला आपण ओबिडियंट असलं पाहिजे, त्याचा आवाज आपण ऐकला पाहिजे. आणि दुसरं आहे द रिमूव्हल ऑफ एनी मास्क ऑफ फॉल्स कवरिंग. म्हणजे असं मुखवटा नको आहे आपल्यावर काही, असं फॉल्स एक असं आपण घेऊन चाललेलं आहे ते नाही पाहिजे आपल्यामध्ये. जे आहोत आपण तेच आपण इतरांना दाखवलं पाहिजे, है ना. आत एक आणि बाहेर एक, त्याचा काहीच अर्थ होत नाही. तर आपण याच्यासाठी वचन पाहू. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 22वं वचन. बंधू प्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे, म्हणून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. हा, एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. मनापासून पुष्कळ वेळेला मनापासून थोडंसं डिफिकल्ट आहे होतं, पण तरीही परमेश्वर आपल्याला खूपदा तो पेशन्स देतो. आपण ते प्रयत्न करतो की ती निष्ठेने आणि ती मनापासून. नेक्स्ट पाहूया आपण अ जेन्युइन इंटरेस्ट इन द अदर्स वेलबिंग. म्हणजे दुसऱ्याचं हित, दुसऱ्याचं चांगलं कसं होईल हे आपण नेहमी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. फिलिप्पी खरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 3रं आणि 4थं वचन. तट पाडण्याचा अथवा पोकळ डोर मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणी आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. हा, फक्त सेल्फिश ॲम्बिशन्स नसले पाहिजेत आपल्यामध्ये. स्वतःचंच नाही पण दुसऱ्याचं हित पहा म्हणतो परमेश्वर. स्वतःचं नाही पण दुसऱ्यासाठी. प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्याला सांगतो की आपल्याला स्वतःला तो मागे ठेवून दुसऱ्यासाठी तुम्ही करा, दुसऱ्याचं हित पहा. आताच एक सुंदर एक्झाम्पल आहे दाऊद राजा आणि मफीबोशेत. दाऊद राजा तो किती मोठा राजा होता. आता जो साऊल राजा होता त्यांनी किती काही प्रयत्न केले दाऊद राजाला मारण्याचे, की याने राजा होऊ नये म्हणून खूप सारे प्रयत्न केले. पण दावीद राजाने काय केलं, त्याच्या मनामध्ये तर प्रेम होतं योनाथन बद्दल, म्हणून त्यांनी काय केलं, मफीबोशेत जो एक अपंग होता, हँडिकॅप होता, पण त्यांनी काय केलं, त्या मफीबोशेतला आपल्या सोबत बसवलं, त्या पंक्तीत बसवलं, त्याला जीव घातलं आणि म्हटलं ह्याच्या फॅमिलीची जे काही प्रॉपर्टी असेल ती ह्याला देण्यात येईल. इतकं म्हणजे त्या काळात दाऊद राजाने, परमेश्वराने त्याला एवढं की त्यांनी तो विचार केला की मी माझं हित नाही, तो स्वतःच कडे तो सगळं ठेवू शकला असता, बरोबर आहे, पण त्यांनी काय म्हटलं, नाही ह्याला सगळं काही द्या. म्हणजे किती अद्भुत. तुम्ही बघा कसं आहे, आज परमेश्वर आपल्याला हेच म्हणतो की स्वतःचं नको तर दुसऱ्याचं हित पहा. गलतीकरस पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. ह्या सुद्धा काही असे कॅरेक्टर्स आहेत जे इतरांसाठी त्यांनी काम केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्नबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. ते ह्यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयाकडे व त्यांनी सुद्धा झालेल्या जवळ यावे. आपण तर कोण कोण होते ते, याकोब, केफा आणि योहान. म्हणजे हे पण आपण पाहतो, ही कॅरेक्टर्स असे की जे आपण त्यांना काय म्हणतो, आधारस्तंभ. तसंच परमेश्वर आपल्याकडूनही एक्सपेक्ट करतो की आपणही असा एक आधारस्तंभ बनावा. नेक्स्ट आहे अ विलिंगनेस टू ले डाऊन वन्स लाईफ. विलिंगनेस म्हणजे आपली तयारी असली पाहिजे आपलं लाईफ देण्यासाठी. मग आपलं लाईफ म्हणजे फिजिकल रित्या तर आहेच आहे, पण आपल्याकडे जर काय आहे, काय मटेरियल पोझिशन्स आहेत किंवा आपलेही काही पर्सनल इंटरेस्ट आहेत, सगळं बाजूला ठेवून आपण काय करण्यासाठी एकदम एक विलिंगनेस दाखवायचं की आपण दुसऱ्यासाठी काही केलं पाहिजे. आपण पाहूया तसं वचन आहे योहान याचा 15वा अध्याय 12 आणि 13 वचन. ते वचन असं आहे, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. परमेश्वर काही वेळेला वचनातून इतकं क्लिअर आपल्याला सांगून देतो की काय आहे. तर
त्याचं काय त्याला म्हणायचं आहे. इतक्या सुंदर वचनातून आपण म्हणजे परमेश्वर आपल्याला म्हणतोय की स्वतःचं नको पण इतरांचं नेहमी विचार करा. त्यांच्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते पाहू. नेक्स्ट आपण पाहू. आपण पाहिलं हे सगळं झालं. आता फेलोशिप इन द चर्च. चर्च मधली ही सहभागिता म्हणजे काय? तर फर्स्ट आहे शेअरिंग ऑल थिंग्स. आता शेअरिंग ऑल थिंग्स याचं वचन आपण पाहूया. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय याचं 44 आणि 45 वचन वाचा. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. आज आपण ते सगळे आपण जमा होतो. आपण हे सुद्धा काय आहे? चर्च आहे, राईट? आपण ही सहभागिता आहे म्हणजे आपण सगळं काही शेअर करतो. वचन शेअर करणार आहोत, जे पण आध्यात्मिक मान नाही आहे की नाही, स्पिरिच्युअल फूड आहे. तर हे सगळं आपण शेअर करत आहोत एकमेकांसोबत. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे लेईंग डाऊन देअर लाईव्स. रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय 3 आणि 4 हे वचन आपण वाचू. रोमकरास पत्र 16 अध्याय वचन 3 आणि 4. ख्रिस्त येशूमध्ये वाचा. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी ख्रिस्त व अक्विला यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जीवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याही मानतात. पुन्हा आपण हे 2 कॅरेक्टर्स पाहतो. कोण होते? प्रिस्सिला आणि ॲक्विला यांनी सुद्धा काय केलं? आपला जीव काय केला? धोक्यात. हां, त्यांनी माझ्या जीवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. म्हणजे आपण पाहतो की असे आहेत की ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. काही सेवक असे आहेत जे आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत, पण ते वचन इतरांसोबत ती सहभागिता कशी सगळ्यांना मिळाली याचे ती नेहमी काय करत असतात? याचा प्रयत्न करत असतात. नेक्स्ट पाहू आपण डिवोटेड टू सर्विंग द ब्रेदरन. म्हणजे काय? डिवोटेड म्हणजे एकमेकांची आपण सेवा केली पाहिजे है ना, आणि ते सुद्धा मनापासून. याचं वचन आपण बघू. करिंथकरास पहिले पत्र 16 अध्याय आणि 15वे वचन. बंधुजनो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचं प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. किती सुंदर आहे. फक्त स्तेफन नाही तर स्तेफनाचं घराणं. तर आपण नेहमी म्हणतो ना की मी अँड माय हाऊस होल्ड, मी आणि माझे घराणे तर आम्ही परमेश्वराची सेवा करू. इथे स्टेफन फक्त तो एक व्यक्ती नाही तर त्याचं पूर्ण घराणं. म्हणजे विचार करा की फक्त आपण नाही तर आपलं पूर्ण घराणं सुद्धा आपण काय ह्या एका पूर्ण सहभागितेचा आपण एक पार्ट आहे. नेक्स्ट आहे शेअरिंग इन सफरिंग. फिलिप्पिकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि 17वं वचन. 16वा अध्याय नाही, 4था अध्याय. तर ते वचन असं आहे, तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक आहे. म्हणजेच आपण एकमेकांच्या त्रासामध्ये सुद्धा एकमेकांसोबत उभं राहायला पाहिजे. ही सुद्धा काय आहे? सहभागिता आहे. कोणी आजारी आहे तर आपण पटकन त्याच्याकडे जातो. 14वा होतं. हां, 4:14. तर आपण प्रत्येकाच्या सफरिंग्समध्ये राईट, कोणी आजारी असेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण प्रत्येकासोबत आपण कसं असलं पाहिजे? उभं राहायला पाहिजे. ही सुद्धा एक खूप मोठी काय आहे? फेलोशिप आहे. ही सुद्धा एक सहभागिता आहे. आता आपण पाहू की ह्याचे फळ काय आहेत. म्हणजे आपण बघितलं की फेलोशिप काय आहे. आता या फेलोशिपमुळे आपल्याला मिळणारे जे फळ आहेत, जे फ्रूट्स आहेत किंवा ह्याचे परिणाम काय, ह्याचे रिझल्ट काय. तर पहिलं आहे की फिअर ऑफ गॉड, देवाची भीती, त्याच्याबद्दलचा आदर आपल्यामध्ये येतो.
दुसरं आहे जॉय, म्हणजे तो आनंद आपल्याला मिळतो जेव्हा आपण सगळे एकत्र येतो, है ना, आपण सेलिब्रेट करतो. नेक्स्ट, फेवर विथ ऑल पीपल. फेवर म्हणजे फेवर ऑफ गॉड अँड फेवर ऑफ मॅन, म्हणजे की आपण इतर लोकांची मर्जी आपल्यावर असते, राईट, ते आपल्याला पसंत करतात, राईट. नेक्स्ट, आपल्या सगळ्या गरजा आपल्याला देवा सप्लाय करतो. कधी कधी तर न मागता परमेश्वर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात का, कारण आपण ह्या एका सहभागितेचा एक खूप मोठा पार्ट आहोत. आपण जेव्हा प्रार्थना करतो इतरांसाठी, आपण आपल्यासाठी नाही, पण जेव्हा आपण इतरांसाठी मागतो तर तुम्ही विश्वास ठेवा, खूप सारं डबल ट्रिपल कितीतरी पोर्शन ऑफ ब्लेसिंग्स आपल्या आयुष्यात येतात नक्कीच. आणि परमेश्वर, आपण देवाला जर काही दिलं तर परमेश्वर जर ठेवत नाही तर आपल्याला इतक्या पटीने तो ते रिटर्न करतो. आणि असं खूपदा एक्सपिरियन्स सुद्धा म्हणजे आपण करतो, मीच नाही पण आपल्यापैकी आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे. आणि नेक्स्ट आहे इमर्जन्स ऑफ लीडरशिप. लीडरशिप म्हणजे अशा वेळेला आपल्यामध्ये एक लीडरशिपची भावना जागृत होते की नाही, मला हे करायचंच आहे आणि मी हे करणारच आहे. तर परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला नेहमी चालवतो. आपल्याकडे एवढे सगळे टॅलेंट आहेत, तर माझं असंच म्हणणं आहे की ॲक्च्युली मी एक चांगली अशी खूप छान मोठी स्पीकर नाही आहे, पण तरीही परमेश्वराने मला ही अपॉर्च्युनिटी दिली की हे वचन मी आज ना आपण सांगू शकतो, जसं असेल तसं. आणि देव आपल्याला खरोखर लीड करतो. कधी कधी आपल्याला आता ऑल ऑफ अ सडन माहीत नसतं की मी काय करू, पण जेव्हा आपण विचारतो तेव्हा, जेव्हा आपण काही बुक्स आपण पाहतो, ते वचन पाहतो, तेव्हा एका ठिकाणी आपण येऊन तिथे आपण स्थिर राहून जातो. मग आपल्याला समजतं की आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे आणि आज आपल्याला हे वचन शेअर करायचं आहे. तर आज माझी फक्त हीच प्रार्थना आहे की या वचनाद्वारे आपण सगळे ब्लेस्ड होऊन आपण प्रार्थना करू. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वर. हालेलुया. ले चल मुझे यीशु तू है जहाँ, ले चल मुझे, मैं तेरे पास आया हूँ खाली हाथों से, अपने सर को झुकाता हूँ, झोली मेरी भर दे, तुझे ढूंढता हुआ तुझे छोड़ आया आसमां, तू यहाँ भीड़ से मुझको चुना, अपना बना लिया, ना 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 यीशुआ. ले चल मुझे यीशु तू है जहाँ, ले चल मुझे. थैंक यू जीसस. यीशु तू है जहाँ, वहाँ तू मुझे ले चल. ओ लॉर्ड, टेक मी into the holy of holies. Thank you Lord Jesus. Hallelujah. Thank you Jesus. Oh thank you Lord. आज आपण जे सगळे इथे आहोत, आपण सर्व आज आता देवाची काही वेळ आपण स्तुती करणार आहोत. आपण सगळे आपले, यू हॅव टू ओपन अवर माउथ टू प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड जीसस. Oh thank you Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. Hallelujah. We worship you. Oh, we glorify your name. Thank you Lord Jesus. Hallelujah. तुझं वचन मात्र देवा. If you don't praise, stones will start praising. Hallelujah. Lord Jesus. Thank you Lord. देवा, पण तू आज आम्हाला जिवंत ठेवलेलं आहेस. Hallelujah. तू आज आम्हाला चांगलं आरोग्य दिलेलं आहेस. हे सगळं आज आम्ही हे आयुष्य आम्ही तुझ्यामुळेच एन्जॉय करत आहोत. तू आम्हाला क्षमा कर परमेश्वरा. We praise you, God. Thank you, Jesus. Oh, Rabba, Sikandar, Rabba. Oh, Riba, Rabba, Sakandar, Rabba, Siraba.
Oh, rigara sera maktaburi. Oh, Baba. Thank you, Jesus. Oh, thank you, Lord Jesus. Hallelujah. आम्हाला सगळ्यांना तू लीड करतो परमेश्वर. आम्हाला सगळ्यांना तू तयार करतो परमेश्वर. ओ थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया दे बाप्पा. आम्ही पाहतो दे बाप्पा आज ज्या जगात होत आहे दे बाप्पा, हे जे वॉर होत आहे सगळे साईन्स आहेत दे बाप्पा तुझ्या सेकंड कमिंगचे दे बाप्पा. आम्हाला सगळ्यांना तू तयार कर दे बाप्पा. परमेश्वर आम्ही किती दहा तरी दे बाप्पा आम्ही फेल होतो परमेश्वरा. तुझं वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही दे बाप्पा, तरी दे बाप्पा तू आम्हाला सोडत नाही. ओ जीसस और आम्हाला असा खांदा थँक्यू लॉर्ड जीसस दे बाप्पा. हालेलुया दे बाप्पा. या घरावर तू आपला आशीर्वाद पाठव परमेश्वरा. हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. ओ वी वर्शिप यू दे बाप्पा. इथे असलेले सर्वजण दे बाप्पा सगळ्यांना आशीर्वादित कर दे बाप्पा. ओ थँक्यू लॉर्ड जीसस. ओ थँक्यू लॉर्ड परमेश्वर. यहाँ से कोई भी खाली हाथ न जाए. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. We lift up your name on high. Thank you, God, above Father. We worship you, God. Thank you, Jesus. Hallelujah. Oh, thank you, Lord Jesus. Oh, Lord, thank you, दे बाप्पा. आम्हाला या पवित्र आत्माच्या सर्व दे बाप्पा फ्रूट्स नी दे बाप्पा ब्लेस कर दे बाप्पा. हालेलुया. थँक यू लॉर्ड जीसस. ओ हालेलुया. ही सहभागिता आमच्यासाठी आशीर्वादाची केली परमेश्वरा. थँक यू लॉर्ड. We worship you and we thank you and we glorify your name, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. प्रार्थना येशूच्या नावाने मागते म्हणतो. थँक्यू स्नेहल मॅडम. फार उत्तमरित्या स्नेहल मॅडमनी आपल्याला सहभागिता या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखर प्रियांनो, तुम्हाला आणि मला एकमेकाच्या दुःखामध्ये अडचणीमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे देवाने तुमच्यावर माझ्यावर प्रीती हे आपल्या एकुलता एक पुत्र दिला, तसंच तुम्हाला आणि मला देखील एकमेकावर प्रीती करणारे बनायचं आहे. या दिवसामध्ये आपण खरोखर एकमेकाला क्षमा करणारे व्हायचे आहे. ज्याही आपल्या मनामध्ये कोणाबद्दल जर जे काही वैर आहे, जे काही राग आहे, द्वेष आहे, जे काही आपल्या मनामध्ये जर काही